आणि उजनी धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पंढरपूरमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। हे नदीकाठचे जो व्यास नारायण वसाहत आहे, अंबिकानगर वसाहत आहे, इथं पाणी घुसलेलं आपण पाहू शकतो। जवळपास 50 ते 60 घरात पाणी शिरलेलं आहे। इथल्या लोकांना काल रात्रीच हलवण्यात आलेलं आहे। ज्या पद्धतीनं पाणी काल वाढायला सुरुवात झाली होती, काल रात्री 7च्या दरम्यान या घरात पाणी यायला सुरुवात झाली होती। आता चांगल्या पद्धतीनं पाणी मोठ्या प्रमाणात घुसलेलं आहे। ही सर्व घरं जी आहेत ही नदीच्या काठाला असलेली वसाहती आहेत आणि या ठिकाणी हे पाणी शिरल्यामुळे या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे। आज पंढरपूरला दिलासा एवढाच मिळणार आहे की ज्या पद्धतीनं उजनी धरणातून 1.25 लाख क्युसेक्स पाणी येत होतं ते अजून जरी कमी झालं नसलं तरी थोड्या वेळाने ते पाण्याचा फ्लो कमी होण्याची शक्यता आहे। सध्या उजनी धरणात 107% पाणी आहे आणि उजनी धरणाकडे सध्या 1,16,000 क्युसेक विसर्गानं पाणी येतं आहे। त्यामुळं आता उजनी धरणाला थोडं पाणी साठवायला जागा आहे आणि पाण्याचा फ्लो कमी होणं शक्य आहे। त्याच पद्धतीनं वीर धरणातही सध्या काल जे 23,000नी पाणी सोडलं जात होतं ते आता 13,000 पर्यंत कमी करण्यात आलेलं आहे। जर आज पुणे आणि सातारा जिल्ह्यात पाऊस नाही झाला तर पंढरपूरची पुराची टांगती तलवार, महापुराची टांगती तलवार आटोक्यात येऊ शकणार आहे। त्यामुळे सध्या तरी जे काही नदीकाठची 42 गावं आहेत आणि पंढरपुरातले नदीकाठची वसाहत आहे या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्याची प्रशासनाने सुरुवात केलेली आहे आणि नागरिकांनी सतर्क राहायचं आवाहन केलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।